Hello, once again welcome. This is Advocate Preeti Patwa here. And now from Accountancy for Lawyers, we are going to see the topic of rectification of the errors. Okay. Let's check out first of all the meaning of these two words. Error, of course you all know. Error म्हणजे काय सांगत तर चुका. हा. प्रत्येक जण चुका करू शकतो तुम्हाला माहितीये मनुष्याकडनं चूक होणार आहे. सो इट्स अ कॉमन दॅट वाईल डुईंग एनी पर्टिक्युलर वर्क वी कॅन मेक द एरर. पण आपण एरर तशीच ठेवतो का सांगा? चूक तशीच ठेवतो का? नाही. काय करतो मग आपण? चुकीची दुरुस्ती करतो. बरोबर आहे. मग चुकीची दुरुस्ती, मग व्हॉट इज मीन बाय दिस पर्टिक्युलर वर्ड दुरुस्ती? तर दॅट इज कॉल्ड एज अ रेक्टिफिकेशन. ओके. रेक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती, करेक्शन. हा. तर रेक्टिफिकेशन ऑफ एरर म्हणजे काय सांगा तर चुकीची दुरुस्ती. आता गो टू द अकाउंट. ओके. वन पर्सन इज देअर हु इज रिस्पॉन्सिबल टू मेक द अकाउंटिंग. आता तो पण ह्युमन बिंग आहे ना, तर त्याच्याकडून पण कधी कधी अकाउंटिंग मध्ये मिस्टेक होऊ शकते, एरर होऊ शकते. से फॉर एक्झाम्पल एखादी एंट्री पोस्ट करायची राहिली, एखादी एंट्री डबल वेळा पोस्ट झाली, किंवा त्याच्याकडून टॅली करण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली, तर ती मिस्टेक नेमकी काय झाली ते लोकेट करून ती मिस्टेक करेक्ट करणं म्हणजे काय सांगा तर रेक्टिफिकेशन ऑफ द एरर आहे. ओके. अकाउंटिंग करताना अकाउंटिंग साठी रिस्पॉन्सिबल असलेल्या पर्सन कडून जर कधी एरर झाली ज्याच्यामुळं मग शेवटी काय होईना सांगा तर जो एंड हिशोब आहे तो एकमेकाला मॅच होईना, मग आपल्याला काय करायला लागेल? नेमकी एरर कुठं झाली हे लोकेट करून त्या एररचं करेक्शन करायला लागेल. आणि ते करेक्शन ऑफ द एररला काय कन्सिडर करतात अकाउंटिंगच्या लँग्वेज मध्ये? रेक्टिफिकेशन ऑफ द एरर. आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू and we'll deal with this particular question of the rectification of the error. Roman 1 as usual introduction. Roman 2 rectification of the accounting error. त्याच्यामध्ये कॅपिटल ए काय करायचं सांगा? मीनिंग ऑफ द अकाउंटिंग एरर अँड देअर लोकेशन. हा. लेट्स चेक आउट. बघा अगदी सोपं आहे. इन आवर लाईफ वी मेक मेनी मिस्टेक. ऑफकोर्स प्रत्येक माणूस मिस्टेक करत असतो. हा. as soon as detected, of course he can see or she correct. कळलं आपल्याला चूक कुठे तर आपण दुरुस्त करतो. ओके. चूक कळली की दुरुस्त करतो माणूस. हा. इन द सिमिलर मॅनर अन अकाउंटंट कॅन ऑल्सो मेक. पॉज करा हो. पॉज करा ज्योती रेकॉर्डिंग. इन आवर लाईफ वी मेक मेनी मिस्टेक. आपल्या आयुष्यात आपण चुका करतो, पण चुका आपण दुरुस्त पण करतो. बरोबर आहे. as soon as they are detected he or she correct them. Okay. In a similar manner an accountant can also make a mistake or commit error while recording or posting the transaction. of course accountant कडून पण अकाउंटिंग करताना चुका होऊ शकतात. these are called as accounting error. त्याला म्हणतात अकाउंटिंग एरर. so accounting error, the error committed by the person responsible for recording and maintaining the account of the business firm in the course of accounting process. हा. सो अकाउंटिंग एरर म्हणजे काय सांगा? अकाउंटिंग प्रोसेस मध्ये अकाउंटंट कडून झालेल्या चुका. ओके. दिस एरर मे बी इन द फॉर्म ऑफ ओमिटिंग द ट्रान्झॅक्शन टू रेकॉर्ड, रेकॉर्डिंग इन अ रॉंग बुक, रॉंग अकाउंट किंवा रॉंग टॅली अशा टाईपच्या चुका होऊ शकतात तिथं. सो अकाउंटिंग एरर काय काय असू शकतात बघा, तेच वरचं. नंबर 1, ओमिशन ऑफ रेकॉर्डिंग अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ जर्नल और स्पेशल पर्पज बुक. एखादं ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड करायचं राहून गेलं, ओमिशन. नंबर 2 बघा, not posting the recorded transaction in a various book of account to the respective account in a ledger. त्या लेजर मध्ये ते ट्रान्झॅक्शन पोस्ट झालं नाही. किंवा बघा टोटल करताना चूक झाली किंवा मागच्या वर्षीचा हिशोब पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करताना चूक झाली आहे. मिस्टेक्स इन टोटलिंग और इन कॅरिंग फॉरवर्ड द टोटल टू द नेक्स्ट पेज. हा. त्याच्यानंतर बघा काय झालेली आहे? रॉंग अमाऊंट कॅल्क्युलेट वगैरे झाली. ओके. मिस्टेक इन रेकॉर्डिंग अमाऊंट रॉंगली, रायटिंग इन अ रॉंग अकाउंट, रॉंग साइड ऑफ अकाउंट. क्रेडिट झाले, कधी कधी असं होते बघा चुकून डेबिट मध्ये पडते. हा. सो अगेन देर मे बी 2 टाइप ऑफ अकाउंटिंग एरर. अकाउंटिंग एरर 2 प्रकारचं असू शकतात. ट्रायल बॅलन्स मॅच होत नाही. हा. डिसएग्रीमेंट ऑफ द ट्रायल बॅलन्स. आणि कधी कधी अकाउंटिंग एरर होऊन सुद्धा ट्रायल बॅलन्स मॅच होतो, पण अकाउंटिंग एरर झालेली असते. ओके. दॅट डू नॉट अफेक्ट द एग्रीमेंट ऑफ द ट्रायल बॅलन्स. ओके. सो पहिला मुद्दा काय बघितला आपण? अकाउंटिंग एरर्स काय आहेत. हा. आता बी पॉइंट काय करायचं सांगा? लोकेटिंग एरर. त्या एरर काय करायच्यात आपल्याला? शोधायच्यात, लोकेट करायच्यात. हा.
इट इज ऑब्वियस दॅट इफ देर आर एरर दे मस्ट बी लोकेटेड ॲट द अर्लिएस्ट. लवकरात लवकर शोधायला पाहिजेत एरर. हा, आफ्टर लोकेटिंग द एरर दे कॅन आर टू बी रेक्टिफाईड. मग त्या दुरुस्त आपण करू शकतो जेव्हा आपण एररला लोकेट करू. हा, okay. Accounting also, once it is established that there are some accounting error, these need to be located and detected as early as possible. हा, सी पॉइंट करायचा आता. हाऊ टू लोकेट द एरर. एरर कशा पद्धतीने लोकेट करायचं. हा बघा स्टेप्स आता एरर लोकेट करायच्या. स्टेप टू बी टेकन टू लोकेट द अकाउंटिंग एरर. नंबर वन, वेन ट्रायल बॅलन्स काय होत नाही सांगा तर ऍग्री होत नाही त्यावेळेला काय करायचं बघा. हा म्हणजे क्रेडिट साइड डेबिट साइड काय होत नाही तर मॅच होत नाही, ट्रायल बॅलन्स मॅच होत नाहीये. नंबर वन, चेक द कॉलम टोटल ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, काय चेक करा तर कॉलम टोटल. नंबर टू काय चेक करा, check that the balances of all account including cash and bank balance in the ledger have been written and are written in a correct column. म्हणजे डेबिटचं डेबिट बॅलन्स मध्ये लिहिलंय का, क्रेडिटचं क्रेडिट बॅलन्स मध्ये लिहिलंय का चेक करा. हा, देन तिसरा मुद्दा बघा, फाइंड द एक्झॅक्ट फिगर डिफरन्स विथ द ट्रायल बॅलन्स अँड सी दॅट. ओके, नेमका फिगर डिफरन्स. हा, 5,000 7,000 फिगर डिफरन्स चेक करा. नो अकाउंट ऑफ सिमिलर बॅलन्स has been omitted to be shown इन द ट्रायल बॅलन्स. ओके, तू कुठलेही अकाउंट ओमिट करता येत नाही तिथं. नंतर चौथं काय चेक करायचं बघा आपल्याला, रीचेक द टोटल ऑफ द स्पेशल पर्पज बुक. काही स्पेशल पर्पज बुक असतील तर त्याची टोटल चेक करून घ्या. हा, नंतर चेक द बॅलन्स ऑफ द व्हेरियस अकाउंट इन द लेजर. प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स काय करा तर चेक करा. तरी सुद्धा तुम्हाला ट्रेस नाही झाली मिस्टेक, इफ द डिफरन्स इज स्टिल नॉट ट्रेस्ड, चेक ईच अँड एव्हरी पोस्टिंग फ्रॉम जर्नल अँड व्हेरियस स्पेशल पर्पज बुक वन बाय वन इन द लेजर. मग तुम्हाला प्रत्येक एंट्री प्रत्येक स्पेशल बुक चेक करायला पाहिजे वन बाय वन, तेव्हा तुम्ही एररला लोकेट करू शकता. हा, सो ट्रायल बॅलन्स ज्यावेळेला मॅच होत नाही त्यावेळेला एरर कशी लोकेट करायची तो मुद्दा आपण बघितला. आता ट्रायल बॅलन्स ऍग्री आहे, मॅच होते, तरी एरर आहे, मग ती एरर कशी शोधायची ते आपण बघूया तिथं. ओके, देर आर स्टिल बी some accounting error. These error may not be immediately traced but may be detected at some later stage. Okay, ह्या जर असं later stage ला आपण डिटेक्ट करू शकतो. These are rectified as and when detected. जेव्हा कधी त्या डिटेक्ट होतात तेव्हा त्याला काय केलं जाते सांगा तर रेक्टिफाय केलं जात आहे तिथं. ओके, आता ना हे ऍडिशनल मटेरियल आहे. हे काय टाकत बसायचं नाही. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग एरर फक्त जस्ट नॉलेज म्हणून बघा त्याला. समजा नेक्स्ट पॉइंट करायचा, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग एरर ऑन द बेसिस ऑफ नेचर. कसं अकाउंटिंग एरर होतील बघा. एरर ऑफ ओमिशन म्हणजे एंट्रीच नाही टाकली. एरर ऑफ कमिशन म्हणजे एखादी एंट्री काय केली चुकीची टाकली आहे. नंतर अकाउंटिंग प्रिन्सिपल एखादं वापरताना चुकलेलं असेल. ओके, ऑन द बेसिस ऑफ नेचर एरर ऑफ ओमिशन कमिशन प्रिन्सिपल. आणि बी ऑन द बेसिस ऑफ दर इम्पॅक्ट ऑन लेजर काय असू शकतात बघा. वन साइडेड एरर एकाच बाजूला झालेली आहे, टू साइडेड एरर दोन्ही बाजूला झालेली आहे, अशा टाइपच्या एरर असू शकतात ऑन द बेसिस ऑफ इम्पॅक्ट ऑन लेजर. ओके, आता फ्रेश तिसरा रोमन काय करायचं सांगा, रेक्टिफिकेशन ऑफ अकाउंटिंग एरर. आता अकाउंटिंग एरर आपण लोकेट केली, हा फाइंड आउट केली, त्याचे प्रकार बघितले, आता ती दुरुस्त करायचे. लास्ट पॉइंट तिथं. हा, रेक्टिफिकेशन ऑफ द अकाउंटिंग एरर बघा. Every enterprise prepare its financial statement to provide the information of profit earned or loss incurred by during the accounting period and its financial position on a relevant date. प्रत्येक बिझनेस आपलं फायनान्शियल स्टेटमेंट बनवत असते. This information will be useful only if the information accurate आहे. हा, how can the business concern achieve the objective there are number of error in accounting. अकाउंटिंग मध्ये एरर असतील तर तुमचा ऑब्जेक्टिव्ह साध्य होईल का तर ऑफकोर्स नाही. Your immediate response will be that error in account should be detected at the earliest and be corrected before preparing the financial statement. त्यामुळे अकाउंट मधले एरर अर्लिएस्ट डिटेक्ट करा, त्याला करेक्ट करा, हे आवश्यक आहे आपल्या बिझनेस साठी तिथं. ओके, इट शुड बी क्लिअर इन युअर माइंड that the error should never be rectified by erasing or overwriting because it will encourage manipulation and fraud in the account. लक्षात घ्या, नुसतं सारवासारव करून एरर आपल्याला दुरुस्त करायच्या नाहीयेत, मग तुमच्या बिझनेस मधले फ्रॉड वाढतील. त्यामुळं प्रॉपर चूक शोधून दुरुस्त करायचे. हा, इन अकाउंटिंग प्रॅक्टिस देर आर सम डेफिनेट मेथड टू रेक्टिफाय द अकाउंटिंग एरर. These are based on the accounting practice and procedure. Rectification of error using this method is called as a rectification of accounting error त्याला म्हणतात. ओके, अकाउंट मध्ये काही मेथड आहेत ज्या मेथडचा वापर करून आपल्याला अकाउंटिंग एरर दुरुस्त करावे लागतात.
So the process of rectification is generally done by passing an entry to nullify the effect of error. हा आता रोमन पुढचा टाकून द्यायचा फ्रेश रोमन. हा 4 मेथड ऑफ रेक्टिफिकेशन ऑफ अकाउंटिंग एरर बिफोर ट्रायल बॅलन्स. हा ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करण्याच्या पूर्वी अकाउंटिंग एरर रेक्टिफाय करण्याचे काय मेथड्स आहेत बघा. तर इन्स्टंट करेक्शन आणि दुसरा मेथड काय तर करेक्शन इन द अफेक्टेड अकाउंट. हा काय बघा, आफ्टर प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स बिफोर प्रिपेअरिंग द ट्रायल बॅलन्स. हा instant correction if the error is detected immediately after making an accounting error. It may be corrected by neatly crossing out the wrong entry cross out करायची आणि करेक्ट एंट्री काय करायची तर तिथं करायची. ओके. सो फॉर एक्झाम्पल बघा, अमाऊंट ऑफ किती लिहायला पाहिजे होती 3500, पण लिहिली किती चुकून 53. 3 आणि 5 ची जागा बदलली गेली. ओके. सो दिस इज करेक्टेड बाय पुटिंग आउट प्रॉपर अमाऊंट 3500. हा आणि करेक्शन इन द अफेक्टेड अकाउंट बघा, in case error is detected in the date later than the date on which a transaction was recorded पण before trial balance. हा रेक्टिफिकेशन ऑफ एरर कशी केली जाईल सांगा. तर त्या अफेक्टेड अकाउंट मध्ये डायरेक्ट त्या एरर करेक्ट करायची. ओके. सो बाय द वे अकाउंटिंग एरर करेक्ट करणं आवश्यक आहे. अकाउंटिंग एरर म्हणजे काय, अकाउंटिंग एरर कशी लोकेट करायची, अकाउंटिंग एररचं करेक्शन म्हणजे काय. हा आणि अकाउंटिंग एरर करेक्ट करण्याचं इन्स्टंट करेक्शन अँड करेक्शन इन affected account हे method, everything about the rectification of the accounting error we discussed. I hope you understood the short note. If you have any doubts, you can ask me.